उठ. अरे दादा, अरे बघून चालवायचं ना जरा. बरोबर बरोबर. लागलं नाही ना तुला? हा सॉरी दादा. आदित्य, अरे सर तुला लागलं नाही ना काही? सॉरी, ऍक्च्युली मला ना चक्कर येत होती. पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये. मला काय कळलं नाही. सोड. मला लक्षात नाही. तुमच्या गाडीला काही लागलं नाही ना? अरे नाही रे, गाडीचं सोड. सॉरी. आदित्य, सॉरी. काय कुठे चालला होतास तू? ऍक्च्युली तुम्ही प्लीज घरी चला माझ्यासोबत. मी सांगतो. हा चल. आई, तुम्ही काय एवढे अस्वस्थ होताय? आजपर्यंत कित्येक लहान मोठ्या संकटांना तुम्ही हसत खेळत तोंड दिलंय. तुम्हाला माहितीये, आबा मला नेहमी तुमच्याबद्दल सांगायचंय, तुमचं कौतुक करायचंय की अहिल्या किती निडर आहे, कशालाच घाबरत नाही. त्यांनी नेहमी माझ्या डोळ्यांसमोर तुमचा आदर्श ठेवलाय. मला खात्री आहे ही कठीण परिस्थिती सुद्धा तुम्ही हाताळाल. तुझं म्हणणं पटतंय मला. म्हणजे दादाने तुझ्यासमोर माझं जे चित्र उभं केलंय, माझ्याबद्दल जे सांगितलंय की मी व्यवसायात कशी निडरपणे सगळ्या गोष्टींना सामोरी जाते, माझ्या कुटुंबावर जर संकट आलं तर मी कसं तोंड देते त्या सगळ्याला. पण ही परिस्थिती वेगळी आहे ना, आणि आत्ताची परिस्थिती, त्याला मी कसं तोंड देऊ? कुटुंबातला दुरावा. सांग ना, ही परिस्थिती कशी हाताळायची? तिलोत्तमा मावशीच्या पार्टीच्या आमंत्रणाबद्दल विचार करताय ना? खरं सांगू प्रिया, तिलोत्तमाच्या पार्टीला जायची माझी अजिबात इच्छा नाहीये. पण मीच तिला कबूल केले की मी येणार आहे म्हणून. आणि आता मी नाही गेले तर तिला वाईट वाटेल. काय करावं मला काहीही कळत नाहीये. आई, तिलोत्तमा मावशी तुमच्या खूप जवळच्या मैत्रीण आहेत. तुम्ही पार्टीला नाही गेला तर त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे. त्यात तुम्ही त्यांना येण्याचं कबूल केलंय. मग अशा वेळी माघार घेऊन कसं चालणार आहे? मला असं वाटतंय की तुम्ही पार्टीला जावं. प्लीज त्यांचं मन मोडू नका. हो ग, पण मी तिला काय तोंड दाखवू? तिने जर मला आदित्यबद्दल प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देणार आहे? सांग ना. ती आपल्या सगळ्यांना खूप व्यवस्थित ओळखते ग. आई, मला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. पण आत्ता एक मैत्रीण म्हणून तुम्ही त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं असं मला वाटतंय. आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना आमंत्रण दिलंय ना, मग आपण सगळे जाऊया पार्टीला. ठीक आहे, तुझं पण बरोबर आहे. आपण जायला हवं सगळ्यांनी. तयारी करा, आपण निघू. आलेच. आदित्य सर, काय झालं? तुम्ही एवढ्या गडबडीनं कशा पाय बोलून घेतलं? सांगतो. आधी आपल्याकडे कोण आले बघ ना. सारंग सर, सावली. अहो पण हे मला आहे ना ते वाटेत भेटले, मग मी त्यांना इकडे घेऊन आलो. नमस्कार सारंग सर. सावली, कशी आहेस तू? मी बरी आहे. पण हा काय प्रकार आहे? नाही म्हणजे तुम्ही इथे नक्की काय चालू आहे? आदित्य, खरं खरं सांग, काय घडलंय? बबलू, रेडी होता मग? यस. आई बाबांना घेऊन ये जा. थांब एक मिनिट, मी बोलवा नंतर. ठीक आहे, मी माझं काम आवरून घेतो. तारा, हा आज तुझं गाणं व्हायलाच हवं. कुठलीही गाणं नको आहेत मला. एखादा छान गाण्याचा विचार करून ठेव. नाही वहिनी, मी तारा, मी आत्ताच सांगितलं ना, कुठलीही गाणं नको आहेत मला. पण वहिनी ऐका ना, मी नील भाऊजी तुम्हीच सांगा आता. तारा, घे नाही का गाणं चांगलं? अगं काय चाललंय तुझं? पट्टी बिट्टी काय ग डोळ्याला? सरप्राईज आहे. थांब, कुठे जाऊ? टर्न व्हा. हा. येस, देयर यू आर. ओके, आता उघडायची पट्टी.
वाव, अरे किती सुंदर केलंय हे सगळं. खरंच म्हणजे माझ्या अपेक्षेच्या बाहेर आहे हे. क्या बात आहे. मॉम, माझं मॅनेजमेंट आहे. ऑफकोर्स वाटलंच होतं मला. प्रश्नच नाही. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू मॉम. नाही मॉम, ते सगळं ठीक आहे, पण ही आयडिया सावलीची होती. म्हणजे तिने सांगितलं आणि आम्ही तसं तसं करत गेलो. बर, नाही तिलोत्तमा, आपली सून आहेच गुणाची. सगळं छान नीटनेटकं केलंय. मुख्य म्हणजे मनापासून केलं. एक मिनिट आलो आलो आलो. हा, हे काय आता? काय रे? काय कसं वाटलं? मस्त मस्त, खरंच छान. बबलू, हा. लोकांना वेलकम करायला तूच उभा राहते रे. मग काय? अरे आदित्य, एवढं सगळं घडलं आणि तू काहीच नाही सांगितलंस मला. तुला मला सांगावंसं नाही वाटलं? मित्र म्हणतोस ना मला, अरे साधा फोन तरी करायचा होतास. हे बघ, ते काही नाही. पारू, तुम्ही दोघंही आमच्यासोबत येत आहेत आत्ता. सारंग, हे बघ, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नाही जगू देणार. सारंग, हे बघ. हो पारू, सारंग सर अगदी बरोबर बोलतायत. तुम्ही चला ना आमच्या सोबत. आणि अशा कठीण प्रसंगात आपल्या मित्रांकडून मदत घ्यायला हवी की नाही? बरं मला सांग, जर मी ह्या परिस्थितीत असते तर सगळ्यात आधी तू माझ्या मदतीला धावून आली असतीस ना? मग तू खूप सोसलंयस आजवर, पण आता बास झाला. मला काही ऐकायचं नाहीये. तुम्ही दोघंही चला आमच्यासोबत. एक मिनिट, तुम्ही दोघं जरा शांत व्हा ना. हे बघा, आम्हाला तुमची काळजी कळतेय. असं समजा की आमची परीक्षा चालू आहे. येळ वाईट आहे, पण नशिबानं आम्ही दोघं एकत्र आहे. आणि काही लागलंच तर तुम्ही दोघं आहात की आमच्या सोबत. हक्कानं हाक मारू तुम्हाला. पण सावली, सारंग सर, ही आमची परीक्षा आहे. आम्हाला लढू द्या. देवी आईंना आमचा अभिमान वाटत असं काहीतरी करायचं आहे.